नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, DMR मेगा भरती 2025साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच आपण सुरू केलेले आहे। याचबरोबर आपण सामान्य ज्ञानवरील, चालू घडामोडीवरील आणि महत्त्वाचं म्हणजे DMR मेगा भरतीसाठी तांत्रिक घटकावरील सुद्धा सराव प्रश्नसंच आपण लवकरच सुरू करत आहोत। आणि जे काही तांत्रिक घटकावरील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल, त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत। आणि हे जे प्रश्न असणार आहे, हे प्रश्न संपूर्ण TCS व IBPS पॅटर्ननुसार प्रश्न असणार आहे आणि या ठिकाणी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावरील 20 प्रश्न बघणार आहोत आणि हे जे 20 प्रश्न असणार आहे, हे 20 प्रश्न TCS व IBPS पॅटर्ननुसार काढलेले प्रश्न असणार आहे। अशाच प्रकारचे सराव प्रश्नसंच तुम्हाला यानंतर सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि तांत्रिक घटकावरील, चालू घडामोडीवरील आणि सामान्य ज्ञानवरील सराव प्रश्नसंच सुद्धा लवकरच तुमच्यासाठी उपलब्ध होईल। तर तुम्हाला काय करायचं आहे, लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर बघा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, त्याआधी चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। वाक्य दिलेला आहे, त्यांनी आता घरी जावे। या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे अकर्मक भावे, 2 कर्मणी, 3 सकर्मक भावे आणि 4 आहे कर्तरी। तर त्याने आता घरी जावे या वाक्यामध्ये कोणता प्रयोग असणार आहे? तर या वाक्यामध्ये अकर्मक भावे प्रयोग असणार आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 होईल, अकर्मक भावे। त्याने आता घरी जावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? तर अकर्मक भावे या प्रयोगाचं आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, लांछन। लांछन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? लांछन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन दिलेला आहे, डाग, 2 आहे दंगल, 3 आहे दंगा आणि 4 आहे दगा। तर लांछन या शब्दाचा समानार्थी शब्द होईल डाग। काय होईल? तर डाग होईल। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1। लांछन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे डाग। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात, म्हणून या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमचीसुद्धा प्रॅक्टिस होईल। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे, तर तुम्ही या 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नांचे बरोबर उत्तरे दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। वाक्य दिलेलं आहे, तू मला खाऊ दिलास। या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, 1 आहे भावे, 2 कर्तृभाव संकर, 3 कर्तृकर्म संकर आणि 4 आहे कर्मभाव संकर। तर तू मला खाऊ दिलास हे जे वाक्य असणार आहे, हे वाक्य कर्तृकर्म संकर या प्रयोगाचं वाक्य असणार आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, कर्तृकर्म संकर। तू मला खाऊ दिलास हे वाक्य कर्तृकर्म संकर या प्रयोगाचं होणार आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, लेखनविषयक नियमानुसार अचूक वाक्यरचना कोणती आहे? ऑप्शन दिलेले आहे, आपणच आपले वाटत सुधारण्याची महत्त्वाकांक्षा अक्षर होती। 2 आहे, आपणच आपले महत्त्वाकांक्षा अक्षर सुधारण्याची वाटत होती। 3 आपणच सुधारण्याची महत्त्वाकांक्षा वाटत आपले अक्षर होते। 4 आहे, आपणच आपले अक्षर सुधारण्याची महत्त्वाकांक्षा वाटत होती। तर या ऑप्शनपैकी आपल्याला अचूक वाक्यरचना ओळखायची आहे। लेखनविषयक नियमानुसार अचूक वाक्यरचना ओळखायची आहे। तर यामध्ये कोणती वाक्यरचना योग्य होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, आपणच आपले अक्षर सुधारण्याची महत्त्वाकांक्षा वाटत होती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रमाण लेखनानुसार अचूक वाक्यरचना कोणती आहे? ऑप्शन दिलेले आहे, ज्योतीच्या हुशार मुलीने यंदा मोठ्या प्रयत्नांनी शिष्यवृत्ती मिळवली। 2 ज्योतीच्या हुशार मुलीने यंदा मोठ्या प्रयत्नांनी शिष्यवृत्ती मिळवली। 3 ज्योतीच्या हुशार मुलीने यंदा मोठ्या प्रयत्नांनी शिष्यवृत्ती मिळवली आणि 4 असणार आहे, ज्योतीच्या हुशार मुलीने यंदा मोठ्या प्रयत्नांनी शिष्यवृत्ती मिळवली। तर या दिलेल्या ऑप्शनपैकी प्रमाण लेखनानुसार आपल्याला अचूक वाक्यरचना ओळखायची आहे। तर यामधील योग्य वाक्यरचना होणार आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, ज्योतीच्या हुशार मुलीने यंदा मोठ्या प्रयत्नांनी शिष्यवृत्ती मिळवली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर अचूक वाक्यरचना कोणती आहे या ठिकाणी? तर ऑप्शन क्रमांक 4, ज्योतीच्या हुशार मुलीने यंदा मोठ्या प्रयत्नांनी शिष्यवृत्ती मिळवली। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखायची आहे। अयोग्य जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। ऑप्शन दिलेले आहे, राजा नृप, 2 आहे सिंह केसरी, 3 आहे वानर कपी,
4 आहे सोने अर्णव. तर या ठिकाणी समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती असणार आहे? तर सोने अर्णव ही अयोग्य जोडी असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती आहे? तर सोने अर्णव. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे तत्पर असणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखायचा आहे. तत्पर असणे या शब्दाचा अचूक अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे तयार नसणे, मंदबुद्धीचा, 3 शोध घेणे आणि 4 आहे तयार असणे. तर तत्पर असणे या शब्दाचा अचूक अर्थ आहे तयार असणे. तत्पर असणे म्हणजेच तयार असणे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तत्पर असणे म्हणजेच तयार असणे. तर विद्यार्थी मित्रांनो सोबत तुम्ही सुद्धा या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जे चुकलं तरी चालेल पण प्रयत्न करायचा आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये 20 पैकी किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिली हे नक्की कळवायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. बल या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे 1 जोर, 2 दुर्बल, 3 सामर्थ्य आणि 4 आहे क्षमता. तर बल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर दुर्बल होईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. बल विरुद्धार्थी दुर्बल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्यास रिकामी जागा शब्द म्हणतात. काय म्हणतात? शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणत असतात? तर त्याला सामासिक शब्द असं म्हणत असतात. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 सामासिक. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे नारायण मुरलीधर गुप्ते हे या टोपण नावानेच अधिक प्रसिद्ध आहे. तर कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे नारायण मुरलीधर गुप्ते? ऑप्शन बघा. ऑप्शन दिलेला आहे बाळकराम, 2 राजकवी, 3 कवी गिरीश आणि 4 आहे कवी बी. तर कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे? तर कवी बी या नावाने नारायण मुरलीधर गुप्ते हे या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कवी बी. कवी बी या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण सांगा. कर्मधारय समासाचे उदाहरण सांगायचे आहे. ऑप्शन दिलेला आहे 1 अपुरा, 2 मायलेकरे, 3 श्यामसुंदर, 4 कांदे पोहे. तर यापैकी श्यामसुंदर हा जो शब्द असणार आहे हा शब्द कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 श्यामसुंदर. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्नाचे उत्तर चुकले तरी चालेल परंतु उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमची योग्यरित्या प्रॅक्टिस होतील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे नेहमी खोटे बोलणाऱ्या किंवा वागणाऱ्या व्यक्तीला कधीतरी शिक्षा भोगावी लागतेच. या वाक्याला लागू होणारी योग्य म्हण ओळखायची आहे. ऑप्शन दिलेले आहे खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव. तर सॉरी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कुऱ्हाडीचा झालेला आहे परंतु या ठिकाणी कुऱ्हाडीचा आहे. लक्षात घ्यायचा या ठिकाणी कुऱ्हाडीचा आहे. ऑप्शन दिलेला आहे खोट्याच्या हाती कुऱ्हाड, 4 आहे खोल पाण्यात शिरणे, 3 आहे खोल पाण्यात शिरणे आणि 4 आहे खोट्याच्या मागे खेटे. तर नेहमी खोटे बोलणाऱ्या किंवा वागणाऱ्या व्यक्तीला कधीतरी शिक्षा भोगावी लागतेच या वाक्याला लागू होणारी योग्य म्हण आहे खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे खालील वाक्य कंसात दिलेल्या सूचनेनुसार बदल करून लिहा. काही जण शौक म्हणून शिकार करतात हे अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण आहे असं मला वाटतं. केवळ वाक्य या ठिकाणी करायचं आहे. ऑप्शन दिलेला आहे काही जणांचा शिकारीचा शौक हे अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण असल्याचं मला वाटते. 2 काही जणांचा शिकारीचा शौक हे अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण असल्याचं मला वाटतं. 3 आहे काही जण शौक म्हणून शिकार करतात आणि हे काहींना अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण आहे असं मला वाटतं. 4 काही जण शौक म्हणून शिकार करतात हे अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण आहे असं मला वाटतं. तर केवळ वाक्य कशा प्रकारे होईल? तर केवळ वाक्य होईल काही जणांचा शिकारीचा शौक हे अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण असं मला वाटतं. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 काही जणांचा शिकारीचा शौक हे अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण असल्याचं मला वाटतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे पिकत घातलेल्या आंब्याची रिकामी जागा. रिकामी जागी योग्य शब्द कोणता आहे? ऑप्शन दिलेला 1 आहे गाथण, 2 जाडी, 3 अडी आणि 4 आमराई. तर पिकत घातलेल्या आंब्याची काय असते? तर अडी असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 पिकत घातलेल्या आंब्याची अडी.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15वा, भरवशाची मोठ पाण्यात लॉट या म्हणीचा अर्थ काय आहे? ऑप्शन दिले आहे, ज्याच्याबद्दल खात्री आहे त्याच्याकडून निराशा. 2, भरवसा ठेवल्यानंतर विश्वासघात करणे. 3, पक्का विश्वास असेल त्यालाच काम सांगावे. 4, भित्र्या माणसाला जास्त भीती. तर भरवशाची मोठ पाण्याचा लॉट या म्हणीचा योग्य अर्थ होईल, पक्का विश्वास असेल त्यालाच काम सांगणे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3, पक्का विश्वास असेल त्यालाच काम सांगणे म्हणजेच भरवशाची मोठ पाण्यात लॉट असा या म्हणीचा अर्थ आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16वा आहे, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. ऑप्शन दिलेला आहे, अनुकरणीय निप, 2 अनुकरणीय, 3 अनुकरणीय, 4 अनुकरणीय. तर या बघा या शब्दांमध्ये शब्दाची रचना चुकीची दिलेली आहे. तर यापैकी आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे. तर यापैकी ऑप्शन क्रमांक 4 बघा, अनुकरणीय हे या शब्दाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 अनुकरणीय. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17वा आहे, विभावरी शिरूरकर. विभावरी शिरूरकर या नावाने कोणी लेखन केले? ऑप्शन दिलेले आहे, काशीबाई कानिटकर, 2 मालतीबाई बेडेकर, 3 दुर्गा भागवत आणि 4 आहे ताराबाई शिंदे. तर विभावरी शिरूरकर या नावाने कोणी लेखन केलेले आहे? तर मालतीबाई बेडेकर यांनी लेखन केलेले आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मालतीबाई बेडेकर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18वा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे, विनोबाजींना सुताच्या माळा अधिक आवडत. या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे, मिश्र वाक्य, 2 यापैकी काहीही नाही, 3 आहे केवळ वाक्य आणि 4 आहे संयुक्त वाक्य. तर विनोबाजींना सुताच्या माळा अधिक आवडतं. तर हे वाक्य जे असणार आहे हे वाक्य केवळ वाक्य असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केवळ वाक्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे, चव्हाटा. चव्हाटा या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? ऑप्शन दिलेला आहे, घरातले भांडण जेथे नेले जाते ती जागा. 2 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. 3 आहे चकाट्या पिटण्याची जागा आणि 4 आहे 3 रस्ते एकत्र येतात ती जागा. तर चव्हाटा या शब्दाचा योग्य अर्थ आहे 4 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजेच चव्हाटा. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य वाक्यरचना कोणती? ऑप्शन दिलेला आहे, अनेक शहरे राज्यातील आपल्या वेढलेली आहेत धुराने. 2 धुराने वेढलेल्या राज्यातील अनेक शहरे आहेत आपल्याकडे. 3 वेढलेली आहेत शहरे धुराने अनेक आपल्या राज्यातील आणि 4 आहे आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. तर यापैकी लेखन नियमानुसार योग्य वाक्यरचना कोणती असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहे ही लेखन नियमानुसार योग्य वाक्यरचना असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आणि तुम्ही या 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.